सकाळचे बघा 8:30 वाजलेत. आज बऱ्याच दिवसातून ना असं मस्त चपातीचा चिवडा बनवलाय. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. आता ना संध्याकाळचे 5-5:30 वाजले होते बघा आणि काल काही सकाळी पाणी आलं नव्हतं आणि आज सकाळी पण आलं नव्हतं. तर म्हणलं चला आत्ता आलं होतं पाणी, तर मला अगोदर पाणी भरून घेऊया. जे काय होती बघा हांडं वगैरे सगळी, प्यायची भांडी वगैरे सगळी घासून घेतली आणि वापरायची पण जे काही भांडी होती ती घासून घेतलं. अगदी बॅलर सुद्धा धुवून घेतला. सगळं पाणी संपलेलं आणि पाण्याशिवाय तर काय करता येत नाही. मग काय इकडे सगळं भरायचं चालू आहे. अक्षूची मदत चालू आहे मला पाणी भरायला. तर म्हणलं चला आता अगोदर प्यायचंच भरून घेऊया. आणि जे काय खालचे भांडे होते बघा बारकी बारकी ती भरून घेतली आणि बॅलर वगैरे ती भरून घ्यायचं. पाणी नसेल तर काय करता येत नाही. आता माहीत नाही कधी पाणी येतं. आता ही पावसाळ्यात ना काही पण लाईटीचा वगैरे प्रॉब्लेम होतो, तर हे असंच होतंय. आणि आता संध्याकाळचे बघा 5-5:30 वाजले होते. अजून काही दिवस मावळलेला नव्हता. आणि त्याच्यानंतर बघा पाणी भरते की नाही तोपर्यंत आमच्या इथं दारावरती ना असं मस्त ताजी ताजी वांगी आली होती. मग काय मला वांगी पण घ्यायची होती. मग वांगी घ्यायला गेली तर एकदम कवळी कवळी आणि खारं वांगं करायला बघा छोटी छोटी वांगी ना खूप छान लागते. तर छोटी छोटी वांगी घेतली आणि वांगी घेते का नाही तोपर्यंत का नाही पाणी भरून झालं. अक्षूने माझ्यासाठी असं मस्त गवती चहा बनवला. तर गवती चहा लावला बरं का, मी दाखवते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. असं मस्त दोघींसाठी चहा बनवला. त्याच्यानंतर बघा 7-7:30ला का नाही इतका दिवस मावळला आणि आपलं असं पावसाची ना रिमझिम रिमझिम चालू झाली. माझा चालला होता स्वयंपाक. मग काय शेळी तर इतकी ओरडती ना, 4 ठेंब पडलं अंगावर तरी भरपूर अशी ओरडते. मग स्वयंपाक तसाच ठेवून ना शेळीला अगोदर आत बांधलं. माऊलीश पप्पांचं चाललं होतं दळणं दळायचं आणि माझा पण स्वयंपाक चालू होता. तर असं आता 8:30 वाजलेत. तर म्हणलं चला आता स्वयंपाक तर इतकं पसऱ्याकडं काही कोणी जाऊ नका बरं का. स्वयंपाक जर चालू असेल ना तर माझा भरपूर सारा पसारा होतो. इकडं आळूच्या वड्या बनवायचं चालू होतं माझं. परत बाजार आमटी बनवण्यासाठी बघा हे आणलं होतं माऊलीच्या पप्पांनी प्रेमिक्स, आपलं सोलापूरची सुप्रसिद्ध बाजार आमटी. तर खूप छान लागते बरं का. ही मी नेहमी हीच बनवत असते. संध्याकाळचे बघा 7 वाजलेले आणि दिवाबत्ती वगैरे झालं. चहा म्हणलं तर आज लवकर झाला. तर माझा ना दररोज चहा नसतो. तर ज्या दिवशी माऊलीश पप्पा लवकर येतात ना त्या दिवशी चहा असतं बघा. तर दिवसभर ना आज अजिबात तब्येत बरी नव्हती. माझं एक झालं ना एक झालं तर एक असं माझ्या मागं लागले. माहीत नाही हे माझ्याच का मागं असं होतंय. तर आता मला इतका भरपूरसा त्रास वाढला आहे, किडनी स्टोनचा भरपूर त्रास वाढला आहे. कधी कधी रात्रभर झोपसुद्धा लागत नाही आणि कधी कधी दिवसभर बी तसंच होते. आणि भरपूर असं पाणी प्यायला लागते बघा. भरपूर भरपूर जेवण कमी पण पाणी भरपूर असं होते. आज दिवसभर नाही इतका त्रास होत होता मला. तर भरपूर असं गोळ्या चालू आहेत, औषध चालू आहे, परत आयुर्वेदिक औषध चालू आहे. सगळं तर चालू आहे पण फरक तर अजिबात जाणवं ना असा. अगदी एक 10-20% तर फरक पडला आहे. आणि दुखाय जर लागलं तर काय प्रमाणाच्या बाहेर दुखतं काय सुद्धा कळत नाही. तर आज मला तसाच भरपूर त्रास झाला आहे. तर चला ना मध्येच बघा मैत्रिणीचा फोन आला तर तिच्यासुद्धा मिस्टरांना असं त्रास होते. तर तिचं म्हणणं होतं की तो काय करते, तुला फरक पडला का असं तसं. माझं पण तिनं विचारलं. तर मला आता सध्या बघा डाव्या साईडला ना अजून एका साईडनं डाव्या साईडला अजून सध्या दुखायचं चालू आहे नॉर्मली. तर चला दिवाबत्ती वगैरे झाली. दररोजचेच काम आहेत आपलं. दिवाबत्ती करून झाली तर आता दरवाजा बंदच करावा लागतो मला, कारण सगळी आतमध्ये धूळ येते. आणि आज मला बनवायचे मस्त आळूवडी आणि बाजार आमटी. माऊलीश पप्पांसाठी आळूवडी, अक्षूसाठी बाजार आमटी आणि बाजरीच्या भाकरी. तर मग अशा अक्षूचं म्हणणं होतं की बाजार आमटी आणि माऊलीश पप्पांनी ना हे बघा असं पॉकेट आणलेले. ह्यावेळेस सह्याद्री नाही, प्रत्येक वेळेस आम्ही सह्याद्रीच वापरतो. तर हे असं पॉकेट आणलेलेच प्रेमिक्सचं. तर अक्षू म्हणत होती की मला बाजरीची भाकरी खायची. मग कसं तरी बघा पटकन बाजरी चाळून घेतली आणि माझ्या बहिणीच्या रानातली बाजरी होती. ती म्हणत होती म्हणली अजिबात खडा वगैरे काय नाही, तो असंच घेऊन असं दळलं तरी चालेल. तर खरं सांगते एकसुद्धा खडा निघाला नाही, एकदम स्वच्छ बाजरी आहे. तर तरी पण मी थोडंसं चाळून घेतलं आणि माऊलीश पप्पांकडे दिले दळायला. आज माऊलीश पप्पा 5:30ला चालेत, लवकर आलेत. चला आणि आज का अजिबात मूड नव्हता, जास्त काय व्हिडिओ शूट केला नाही मी. तर बनवायचं मला स्वयंपाक. माऊलीश पप्पांचं चालू आहे दळणं दळायचं. तर बघा आपण बॅक कॅमेऱ्याने माऊलीश पप्पांचं दळणं दळायचं चालू आहे. तर कधी कधी आलेत ना तर लवकर तर दळत असते. तर दिवस हातचं मावळायला लागलं आहे. तर सगळं मग अशी एकदा पाणी भरून घेतलं तर अजून लवकर आलेत ना गाडी बाहेर. चला बाजरी निवडून ठेवली मी दळायसाठी. आणि आमच्या चुलत सासूबाईंनी का नाही हे दिले बघा मगाशी ना मला माळवं दिले सकाळी.
कोबी, गवारच्या शेंगा, परत दोडका, भेंडी, वांगी असं दिलेलं आहे आमच्या सासूबाईंनी. आणि माझं इकडं आपलं चाललं आहे कोथिंबीर वगैरे नीट करायचं आणि मिरची, लसूण. आता हे बघा मी काल ना आळूची पानं आणलेली येताना. एक असे आमच्या इथं एक मावशी येत बघा, तर त्यांच्यातनं आणलेले. तर चला तर स्वयंपाक बनवायला घेते पटकन. आणि इथं पण मी घेतलेली. खरं सांगते माऊली बघा, माऊली नसल्यापासून ना अजिबात काय सुद्धा करमन असं झालंय. आणि मला ना जेवणात सुद्धा काही पदार्थ बनवू वाटणार, कारण माऊलीच्या ना जे काही फेवरेट असतात ना ते बनवू सुद्धा वाटत नाही मला. कारण माऊली ना म्हणजे माऊलीला मला सोडून अजिबात करमत नाही. तर 1-2 दिवस जातो आपण बरोबर, तर लगेच त्याला असं वाटतं की फोनवर की मी यावं काय नाही, पण मी जात नाही. कारण मला पण करमत नाही. मी दररोज कपडे वगैरे त्याची धुवून देते, दररोज सकाळ संध्याकाळ ना बापू जातात, पण मला काही जाणं होत नाही. आणि मी जात नाही, कारण मी गेलं तर असं मला वाटतं की महाग वगैरे लागल की काय. आणि मी परवा दिवशी गेलेली बघा, तर मला म्हणला माऊली मम्मी मी उद्या येणार आहे. तर मी मला काय म्हणला, तर लगेच म्हणला बाबा संध्याकाळी मला बापूला न्यायला पाठव. तर असं नसल्यावर ना अजिबात करमत नाही. नसलं पण इतका गोंधळ, इतक्या खोड्या बापरे काही सांगायला नको. अख्खा 2 महिने ना त्यांचं इतकं गोंधळमध्ये गेलं, दोघांचं बहीण भावाचं. अजिबात करमत नाही लेकरं घरी नसल्यानंतर. तर माऊली आता हे पहिल्यांदाच 10 दिवस राहतोय. तसं बघायला गेलं तर आमच्या ननंदबाईकडे वगैरे जातो बघा, एकच दिवस जातो, एकच मुक्काम करतो बरोबर बापूंबरोबर. आणि माझ्या माहेरी म्हणलं तर अजिबात जात ना, एकदा सुद्धा गेला नाही. इकडे तर बापूंबरोबरच 1-2 दिवस जातो. तर ह्यावेळेस 10 दिवस राहतोय. अक्षता आणि बापू गेले तर माऊलीकडं. मग अशी कपडे वगैरे धुवून ठेवलेली मी. आणि त्याला तिथलं जारचं पाणी पिऊ वाटणं झालं, म्हणून मी घरनंच बापू ना घरनंच बाटल्या हे करायला लागतं त्याला पाणी. घरची बाटली भरून फ्रीजमध्ये ठेवून थोडंसं गार करून ते द्यायला लावते. तर मी मगाशी सकाळी एक आणि संध्याकाळी दररोज ना 2 टाईम पाणी देते त्याला. तर चला असा दिवस मस्त आहे की कधी दिवस जातील, कधी दिवस जातील. अजून आजचा 6वा दिवस आहे. अजून 6 दिवस, 5 ते 6 दिवस अजून. कारण 12 तारखेला मॅडमने बोलवले न्यायला त्याला. असं घरी पण असलेले गोंधळ लय त्रास. आता त्याला थोडंसं कळलं म्हणजे की बाहेर काय असते घरी काय असते. तर घरी ना इतकी मस्ती करत असतो, अजिबात माझं ऐकत नाही काय नाही. आणि तेवढ्या पुरतं ऐकणार, त्याचं परत हाय हे चालूच ठेवणार. तर चला थोडंसं लेकरांना पण वळण पाहिजे. आणि थोडंसं आता बघा मला बरेच लोक म्हणते तुम्ही माळ का घातली माऊलीला, माळ का घातली. आता हे सगळ्यांना सांगत बसायची गरज नाही, कारण बापूंची इच्छा होती की त्याला माळ घालायची. ज्यावेळेस माऊली म्हणजे की आमच्या इथं पालखी आली ना, ज्यावेळेस इंदापूरमध्ये पालखी आली, ज्या दिवशी आली आणि त्याच दिवशी माझी डिलिव्हर झाली, 4 टायमिंगला आली, त्याच टायमिंगला डिलिव्हर झाली. बापूंचं म्हणणं होतं की त्याचं नाव माऊली ठेवायचं, आणि आत्यांचं म्हणणं होतं की माऊली ठेवायचं नाव, आणि बापूंचं म्हणणं होतं की त्याला वारकरीच बनवायचं, म्हणजे की माळ वगैरे घालायचं. तर त्याला एक 9व्या महिन्यातच बापूंनी माळ घातली. त्यावेळेस काय त्याला अजून म्हणजे काही थोडंसं सुद्धा काही नॉनव्हेज वगैरे चाललं नव्हतं, त्याने काही खाल्लं नव्हतं अजून. त्याला व्यवस्थित चालता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, म्हणजे बसायचं होता पण म्हणजे तोड जायचा. तर चला आता अक्षू गेली, बापून अक्षू दोघंजण माऊलीकडं येतील. आता मला स्वयंपाक बनवायचा आहे. झणझणी चमचमीत बाजार आमटी मस्त उकळते. आणि माझं म्हणलं इकडं म्हणलं असं ना कुरकुरीत असं आळूवडी तळायचं चालू आहे बघा, अगदी छान असं कुरकुरीत. आणि बाहेर म्हणलं तर पाऊस पडतोय, इकडं अजून बाकी येतं तळायच्या. आणि आपल्या इकडं मस्त बाजरीच्या भाकरी बनवल्यात, अगदी पातळ पातळ. आजचा असा बेत आहे जेवणाचा. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. आता 2-3 दिवसाचा व्हिडिओ एकत्र असणार आहे बघा, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि आता मला दररोज ना व्हिडिओ शूट करणं, एडिटिंग करणं होत नाही. आणि 12-1च्या दरम्यान तर अजिबात व्हिडिओ अपलोड करणं होत नाही. तर असं चालायचं मग आता काय. आणि माझं सकाळचं चाललं होतं बघा, तर रात्री पण वड्या बनवल्या होत्या आणि सकाळी पण मी असं मस्त वड्या बनवायला घेतल्या. थोडीशी 2-4 आळूची पानं राहिली होती. आता संध्याकाळची ना
5 5:30 वाजले होते, वाजत आले होते आणि आज पण हेच झाले बघा आणि काल पण हेच झालं होतं. आता आज पण सकाळी काही पाणी आलं नव्हतं, बराच उशीर झाला होता आणि आत्ता पण तसंच झाले. मग काय पाणी तर काय नव्हतं आणि पाणी भरायचं चाललं होतं. त्याच्यानंतर मला जायचं होतं बाळूमामाला. तर दिवस तर मावळायला लागला. तर बघत बघत 7 वाजले. बापरे! दिवस मावळायला लागला होता आणि आम्हाला जायचं होतं बाळूमामाला. तर रविवारचा, शनिवारचा, सोमवारचा असं 2-3 दिवस व्हिडिओ एकत्र असतात ना. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि इकडे दळणं पण आली होती आणि हे गिरणीचा पण ना मध्येच प्रॉब्लेम झाला होता. आता पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते तुम्हाला. तर ह्याचा काही मी व्हिडिओ शूट केला नव्हता. आणि मग काय पाणी वगैरे भरून झालं. आम्ही निघालो बाळूमामाला. तिथं येतो का नाही आता. इतकं वारं कावदान सुटलं होतं ना बापरे! भरपूर असं वारं कावदान आणि पावसाचे एक एक थेंब सुटले होते, पडत होते. पण असं म्हणलं आता आलं तर दर्शन घेतल्याशिवाय जायचंच नाही. पण काय थांबलो रांगेमध्ये दर्शन घ्यायला आणि आज काय तसं म्हणावं असं इतकं गर्दी नव्हती बरं का. अगदी कमीशी गर्दी होती, कारण पावसाचं वातावरण, आभाळ वगैरे गच्च भरलं होतं, वारं सुटलं होतं आणि बराच असं हे चालू होतं. आणि दुसऱ्या दिवशी बघा मला माऊलीच्या शाळेत ना सॉरी संस्थेमध्ये ना हे होतं शिबिरमध्ये कीर्तन भजन. तर माऊली बघा आणि बऱ्याचशा ताई मला विचारत होत्या की दोघी तिघी ताई विचारत होत्या, ताई माऊलीला कुठं सोडलंय कुठं सोडलंय. तर माऊलीला ना वारकरी संस्थेमध्ये सोडलेलं आहे एक 10-11 दिवसासाठी बघा. माऊलीला सोडलेलं आहे. तर आता माऊलीना टाळ वाजवायला परत ना पाऊल ते म्हणतात ना पाऊल हे करायला पाऊल टाकायला ते बरंच काय ना शिकले. आता बघू आपण आल्यानंतर ना त्याला विचारू काय काय शिकलाय. तर हे बघा आणि अजिबात ना मस्त राहतोय, अजिबात ना वगैरे म्हणजे काही यायचं वगैरे काही म्हणत नाही. आता मस्त त्याला करमायला लागले. तिथं भरपूर मुलं इथं त्याच्या त्याच्या एवढे त्याचे मित्र वगैरे भरपूर झालेले इथं. तर असं उद्या पण आणि आता टाळी वाजवायला म्हणजे की टाळ वाजवायला, टाळी वाजवायला, परत पाऊल टाकायला बरंच काही शिकलंय बघा. आणि लेकरांना लहानपणापासून जर सवय असेल तर परत छान वाटतं आणि मोठे झाले ना अजिबात सवय मोडत नाही. तर एका दीदीचं कीर्तन होतं बघा. अगदी ते महाराष्ट्रात येऊन 2च महिने झालेलं. तिचं ती तेलुगूमधली होती ना, तिचं बोलीभाषा वेगळी म्हणजे की तिला बोलता येत नव्हतं मराठीमध्ये, जेवण खाणं वेगळं. ते मॅडम सांगत होत्या. आता तिचं कीर्तन ऐका, मी ऐकवते तुम्हाला. सासरा धापट हुशार, पण सासरा म्हणतो आपल्या म्हाताऱ्याला सकाळी तुला बोलून घेतो, म्हातारीला बोलून म्हणतो तुला मी काही जरी बोललो तर तुम्हाला माघारी बोलायचं. काय करायचं? माघारी बोलायचं, उलट बोलायचं. सगळेजण जेवायला बसतात. जेवायला बसल्यानंतर म्हातारा म्हणतो का ग स्वयंपाक करताना तुझं लक्ष कुठं होतं? भाजीमध्ये मीठ टाकलं नाही, अळणी झाली भाजी. आता कीर्तन वगैरे ऐकून झालं बघा. मॅडमचं पण मॅडमच्या पण पाया वगैरे पडून घेतल्या आणि माऊलीचं म्हणणं होतं की चल स्वामींच्या मंदिरात. तर जसं गेले का नाही तिथं तर तसं तेव्हापासून का नाही माऊली मला अजिबात सोडत नव्हता. माझ्या मागं मागं फिरत होता आणि बघा सारखं इकडून तिकडून यायचं आणि मिठी मारायचं. मग मी थोड्या वेळ थांब थोड्या वेळ थांब असं करत होता. मग काय आलो स्वामींच्या मंदिरात आणि जे काय बघा त्यांना योगा करायला लावते. म्हणजे जे काय ते थोडंसं तसं त्याला आम्हाला जे काही सांगू वाटेल ना ते सांगायचं चालू होतं. योगा करायचं म्हणजे सकाळी सकाळी दररोज सकाळी सकाळी ना 5 वाजता उठत असते. 5:30-6 वाजता ना त्यांचं दररोज योगा चालू असते. तर माझ्याबरोबर बघा माऊलीने पण दर्शन घेतलं. आता माऊलीला ना बऱ्याचशा गोष्टी अजिबात सांगावे लागत नाही. त्या माझ्याबरोबर आलं आणि ते तिथं बघा दत्तापाशी ना थोडंसं डमरू म्हणजे छोटंसं एक डमरू होतं. ते मला सांगत होतं हे असं आहे ते तसं आहे आणि न सांगताना अजिबात म्हणजे आता काही गोष्टी थोड्याशा असं थोडंसं मला वाटते की फरक पडल्यासारखं. अजिबात हे बघा कसा मिठी मारतोय, अजिबात जाऊ नको मग मी थोड्या वेळ थांब थोड्या वेळ सांग थांब असं चालू होतं. तर असं आता निघायची घरी वेळ झाली आहे. बाय बाय.